तर दुसरीकडे मुंबईमध्ये अंध मुलांनी 4 थर लावून विक्रम केला। घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये हा विक्रम त्यांनी केला। नयन फाउंडेशनच्या सर्व अंध मुलांची दहीहंडी या उत्सवातलं एक आगळं-वेगळं आकर्षण होतं। या मुलाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। आपण आहोत घाटकोपर येथील आमदार राम कदम यांच्या दहीहंडीमध्ये। या दहीहंडीमध्ये एक वेगळ्या प्रकारची दहीहंडी जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। अंध मुलांनी या ठिकाणी आहे ते अनेक मनोरे रचून दहीहंडी पूर्ण केली आहे। आपल्यासोबत ती मुलं आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठून आले आहात आणि नेमकी किती तुम्ही जण आहात? सर्वप्रथम माझं नाव हरीश शिंदे। आम्ही आलोय रुईया नाका येथून। आमच्या गोविंदाचं नाव आहे नयन फाउंडेशन। आम्ही यावर्षी 10 दिवस जवळजवळ प्रयत्न केले, पण शेवटी आमची आज फायनल झाली। त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि मेन म्हणजे आमचे कोच श्री नंदू दादा यांनी मला खूप म्हणजे वरती चढवण्याचा शिकवलं मला। त्यांचे मी आभार मानतो। आणि प्रसाद गायकवाड यांनी देखील मला प्रशिक्षण दिलं, त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो। एकूण तुम्ही किती जण आहात पथकमध्ये आणि आज किती तुम्ही थर रचले गेले? एकूण आम्ही 40 जण आहेत। आज आम्ही 4 थरांचा हा थर रचलाय आणि यापुढे पुढच्या वर्षी 5 थरांचा आम्ही थर रचू अशी आम्ही आशा करतो। तुम्ही एकूण किती दिवस ही जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस सुरू होती? आधी कधी थर रचलेले आहात तुम्ही? आम्ही गेल्या वर्षी मागाटणे येथे 3 थराची हंडी रचलेली। त्यावेळेला ही संकल्पना सुचली आणि त्यातून आम्ही ठरवलं की मुंबईतला नव्हे तर महाराष्ट्रातला पहिला असा अंध मुलांचा गोविंदा आपण साकारायचा। टच थेरपीवरती मुलं शिकली, त्यांनी अखंड मेहनत घेतली। आमचे सहकारी संकेत पाटील, शार्दूल भारत माडगूत, आमचे सहकारी प्रसाद गायकवाड यांचं याच्यात खूप मोलाचं योगदान होतं। नंदू धनावडे आमच्या प्रशिक्षकांनी त्या मुलांना शिकवलं आणि त्यातून ही मुलं सफल संपूर्ण होऊन आज मुंबईतल्या 15 ते 20 गोविंदा पथकांमध्ये धूम माजवून आता ठाण्याकडे निघालेले आहेत। हे आपलं थर आहे ते रचणं शक्य आहे, मात्र तुमचे जे काही सर्व मुलं आहेत, अंध मुलं आहेत, मग असे थर असतात, मानवी मनोरे असतात, नेमकी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, कशी कसरत करावी लागते? म्हणजे आपण बोलतो अंध पण ते आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत। म्हणजे फक्त आम्ही अप सांगितलं लगेच परफेक्ट अप होतात, डाऊन सांगितलं परफेक्ट डाऊन होतात। कुठेही त्यांची गडबड होत नाही, कुठेही त्यांची गडबड होत नाही। एकदम काही घाई नसते, एकदम शांतपणे चढतात, शांतपणे उतरतात। तसं आम्ही सूचना देऊ त्या सूचनांचं ते पालन करतात आणि म्हणतो की आमच्यापेक्षा ती मुलं 100 पटीने पुढे आहेत। आपण आपल्यासोबत अध्यक्ष आहे त्या पथकाचे जाणून घेऊया, नेमकी ही प्रॅक्टिस आहे ती कशी आणि किती दिवस होते? ही जी प्रॅक्टिस आहे किती दिवस आणि कशा प्रकारे प्रॅक्टिस करतात? हे मुलं जवळजवळ 15 दिवस यांची प्रॅक्टिस व्यवस्थित चालू असते। हे जे प्रॅक्टिस जे आम्ही नियोजनबद्ध करतो, गरीब मुलांना, अंध असो किंवा अपंग असो, त्या सगळ्या मुलांना इथं संधी दिल्या जाते की तेही लोकांसमोर येतील आणि त्या लोकांनाही त्यांचा आदर्श वाटेल। याच्यासाठी आम्ही आयोजन करत असतो आणि प्रत्येक थरातील लोकांना आम्ही इथं बोलवत असतो आणि या गोविंदाचा त्यांनाही आनंद लुटला पाहिजे ही आमच्या आयोजकांची आमची इच्छा असते। काय सांगाल, तू दहीहंडीमध्ये तू सहभागी झालेला होता, अनेक थर रचले गेले आहे, काय नेमकी तुझी भावना आहे? खूप मजा आली। फाउंडर आमचा। काय सांगाल, फाउंडर आहात तुम्ही, कशा प्रकारचं हे आयोजन केलं होतं आणि आता काय वाटतंय? ॲक्च्युली आमचं पथक हे नवीन असल्यामुळे आम्हाला थोडं कठीण गेलं आम्हाला सगळं आयोजन करण्यासाठी, पण आमचे शार्दूल हे अनेक संघटनांशी जुडलेले असल्यामुळे ते आम्हाला जरा सोपं गेलं नंतर। आणि आमचं फक्त गोविंदा पथक नसून आम्ही ट्रेक इव्हेंट करतो। मागच्या वर्षी झाडे लावली नॅशनल पार्कमध्ये 15 ऑगस्टच्या निमित्ताने, आणि चेस कॉम्पिटिशन, क्रिकेट, इतर अनेक गोष्टी आम्ही अंधांसाठी करत असतो। पाहतो आपण ही जी दहीहंडीमध्ये आहेत जवळपास बरीचशी अंध मुले आहेत आणि ह्या अंध मुलांनी अनेक थर असं जे आहे ते मानवी मनोरथ आहे तो रचलेला आहे। या दहीहंडीचं हे एक मोठं वेगळेपण म्हणावं लागेल। अविनाश लोंढेसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।